आज का घडणार जरूर स्वतः मेंटॉर तर आज काटा चीर होणार का काटा पीर होणार याकडे लक्ष असेल. पहिला चेंडू बॉल टाकताना बाहेरून कोणी आवाज देऊ नका प्लीज. कुणीच नाही बॉल टाकताना आवाज देऊ नका. मग ते फिल्डिंग करणारे असून ते बॅटिंग करणारे असून ते कोणी आवाज देऊ नका. आणि स्टेजवरून तर बिलकुल आवाज देऊ नका. अख्खा माईकमध्ये आवाज येतो प्लीज. मनापासून तुमच्याकडे आचरणा केली जाईल. दादा असं करू नका. पहिला चेंडू रुपेश गवळी 3 षटकांचा सामना एक मात्र पॉवर प्ले या ठिकाणी. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू डीपेक्षा कव्हर रिझर्वमध्ये चेंडू स्वीपर झोनमध्ये काढला आहे. डीप कव्हर रिझर्वमध्ये चेंडू होता सीमारेषा पार. रस पिलती 4. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. डीजे तांडेल शेवटची मॅच आहे आता. तयार राहा. एन्जॉय करूया थोडासा. मॅच कोणी जिंको कोणी हारो मैदानात खेळाडूंशिवाय कोणी प्रवेश करणार नाही. खुरमबाई यांचं स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. फक्त खेळाडू मैदानात असतील त्याच्या व्यतिरिक्त कोण मैदानात जाणार नाही आहे. जो जल्लोष आहे तुमच्या सर्कलच्या बाहेर. सर्कलमध्ये फक्त खेळाडू एकामेकाला भेटण्यासाठी मैदानात जातील. पण आपण कोणीच पाठीराख्यांना विनंती आहे कोणीच मैदानामध्ये प्रवेश करणार नाही. कोणताही संघ जिंकू दे. जिंकणार आहे तो कर्जत तालुका. कर्जत तालुक्याचा क्रिकेट. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू भिरकावून दिला अजयच्या बॅट मधून आपण पाहतोय. चेंडू निघाला सीमारेषा पार. रस बिलतीचा इथे आला षटकार. अनिल पहिला चेंडू चौकार. त्यानंतर षटकार. पहिला डीपेक्षा कव्हर रिझन मधून तो चेंडू गेला. तो चौकार आला होता. इथे लॉंग ऑफ मधून चेंडू 20 सेप मधून काढला सीमारेषा पार. षटकार आलाय. षटकारच्या सहाय्याने धावसंख्या स्कोर काढत 2 चेंडू आणि 10 धावेवरती जाऊन पोहोचला. तिसरा चेंडू आपण पाहतो. रुपेश तयार. पंताच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका. डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अनिकेत कोणत्या प्रकारची गडबड नाही. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दमदार ट्रॉफी आमदार चषक मध्ये वाकदच्या मैदानावरती आपण पाहतोय. या ठिकाणी या खेळाडूने तो मालिकावीरचा किताब पटकावला होता. जो आदत वासरू होता तो घेऊन गेला होता. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेण्यात आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. वापस पाठवले गेले. विसावा सुमित होता त्या ठिकाणी. वसावा सुमित वसावा होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करत होता. तसंच सुमित पुढे सरकला होता. तो मेंटॉर उभा राहिला होता आणि सुमित वापस आला. आमचा मेंटॉर परत खाली बसला. कधी ते काय असतं मध्ये गणेश खेळाडूपेक्षा ना पाठीराखे असतात ना ते अतिउत्साह असतात. त्यांना टेन्शन असतो भरपूर. चांगला चेंडू ब्लॉक आउट ब्रह्मास्त्राचा मारा आपण या ठिकाणी पाहिलं गेला. एक धाव या ठिकाणी बचावात्मक फटक्याने अजयच्या खात्यामध्ये एक धाव आपण पाहतो. संघाच्या खात्यामध्ये एक धाव. धावसंख्या स्कोर कार्ड 13. पुन्हा एकदा सांगू इच्छितो पहिल्या रात्रीपासून पहिल्या मॅचपासून सांगितलं आपण फक्त 3 सामन्याचं गुण पकडले जातील. स्कोर कार्ड पकडला जाईल. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि या मालिकावीरसाठी जे पॉईंट्स असतील पहिल्या 3 सामन्यामधीलच स्कोर त्या ठिकाणी पकडला जाईल. तेही जे क्वालिफाय होतील 6 संघ त्यांना तो पारितोषिक दिला जाईल. इथे पाहतो शपून करण्याचा प्रयत्न पंतांनी सांगितलं थोडंसं बाहेर जाणार चेंडू होता. लेग बाईटची धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतो. सुंदर सुरुवात झाली ती स्वर्गीय बाला 11 पिंपळी संघ खऱ्या अर्थाने पाहतो. पिंपळी संघाची जर्सीज पाहिली गेली तर हरिभक्त बरायन विजय महाराज
यांच्या माध्यमातून आपण पाहतो जे जर्सी देण्यात आलेले आहेत तो गोलंदाजी मार्ग होते रवींद्र फुलोरे आपण पाहतोय. सुरेख चेंडू चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतो. लॉंग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतिचुकी करतो त्याच्या डोक्यावर होतो सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार. रस मिळती 4 वन बाउन्स आलेला चौकार. कुदू असतंय गालात. चौकार आपण या ठिकाणी पाहतो. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 18 आकड्यावरती चेंडू द्यायचे मैदानात. खुरमबाई चेंडू पोचवा. चालेल. मॅच बॉल आला तर आपण तुम्हाला वापस देऊया मैदानात. तोपर्यंत मॅच थांबवू नका. बघा अजून पिंपलोलीचे भरपूर जण इथे बसलेले आहेत. सर्वजण गेले तर चालतील ना तिथे. आमचे आहेत पाठीराखे तिथे आहेत. आमचे व्हॉलेंटियर आहेत. तुम्ही पण जा. मेंटॉर तर गेलेत. आत्तापर्यंत कर्जत तालुक्यामध्ये ज्यांची नावं ठेवलेत ना आम्ही ते फेमस झालेत आणि ते आम्हाला स्वतःहून फोन करून सांगतात आता मी आलोय. माझं ओरिजिनल नाव नको घेऊ तू ठेवलेलं घे. जरूर आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 18 आकड्यावरती. बँटरला सांगा बॉल भेटला तो अजून शोधतोय. कारण थोडं हसून दे नितेश. जे मच्छर चावतात ना हाँ तो बाबूशाह मालूम ना मच्छर ने हमको काटा उसका जुनून था हमने खोजा अपना जुनून था. हाँ सुकून हो गया ना वो. खुजाओ. चला जाऊया मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. थोडासा शॉर्ट चेंडू आपण पाहतोय. बाहेर जाऊन केल्याचा प्रयत्न खूपच दूरवर फेकला गेला. पंतांनी सांगितलं खराब चेंडू स्वेअर मारा. धाव आपण पाहतो वाईटची या ठिकाणी पाहिली जाते. एका धावेने स्कोर काढा 19 आकड्यावरती. पहिला चेंडू ती चौकात त्यात खराब चेंडू. रवी पुन्हा एकदा तयार. इथे स्टेप आउट केलाय. सुरेख फटका. चेंडू फेकला गेला सीमारेषे पलीकडे. रस बिलतीचा इथे आला षटकार. सामन्यामध्ये आपण मागच्या ओव्हरचा विचार केला तिथेही चौकार षटकार डायरेक्ट आला होता. इथे तर चौकार नंतर एक वाईट चाला त्यानंतर षटकार आला. चांगली सुरुवात आपण पाहतो. ज्याप्रमाणे अजयने सुरुवात केली होती इथे सुमित वसावा या ठिकाणी सुरुवात करतोय. वाईट चेंडू आपण पाहतो. वाईट चेंडू या ठिकाणी घेतला जातोय. तिसरा चेंडू इथे आपण पाहतोय. मी साठी फटका होता. टॉस केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. बघा क्षेत्ररक्षक उभा होता. तो चेंडू घेण्यासाठी तयार होता. का तू मधीत आला हा प्रश्न त्याला जरूर असेल. कारण तिथे
झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक पहिल्यापासून तिथं सज्ज होता. त्याच्या पुढ्यात गेला एस टी रक्षक आपण पाहतोय. त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षण आपण पाहतो एस टीच्या पाठीमागे असलेला एस टी रक्षक रुपेश आपण पाहतो लोभी, त्या ठिकाणी का गेला हा प्रश्नचिन्ह असेल. मॅन्टोरचा आवाज आहे, स्वतः मॅन्टोरचा आवाज आहे. त्यांनी बघितलं इथं माईक बंद आहे, तेवढी चान्स. चौकार षटकार त्यानंतर वाईट पुन्हा एकदा दुहेरी धाव. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. सलामीची जोडी आपण पाहतो अजय आणि सुमित ही जोडी मैदानावरती पाहतोय. गोलंदाज तयार रवी. पुढचा चेंडू असेल लेफ्ट हँड राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न आपण पाहिला एस टीच्या पाठीमागे. फंबल जरूर होती पण अजय 60 वेगाने निघाला होता. 22ची धाव या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहिली जाते एका धावेने. धावसंख्या 29 या आकड्यावरती. चौथा चेंडू आपण पाहतो लेग बाईचं होतं. त्यानंतर पाहिलं थोडंसं गोलंदाज थांबला गेला कारण इथं दबाव आहे. नितेश दादा 4 चेंडू झाले दादा. चौथा चेंडू बाईज होता म्हणजे 4 चेंडू झालेत. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख फटका. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. इथे पंचाने बोट उंच केले. अजयला माहिती आहे पण माघारी यावं लागेल कारण ज्या पद्धतीने अजय धावत होता त्यालाही माहिती आपण बाद आहोत. झटका पहिला या ठिकाणी दिला जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड या 2 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती आपण पाहतो. 2 षटकांचा किती समाप्त झालाय. 33 धावा. तिसरं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. आत्तापर्यंत आपण पाहिलं गेल्या मैदानावरती शेवटच्या सामन्यावरती धावा होत नसतात पण आज पाहिलं गेलं एक अगलासा पाहतो कारण इथे ही तिसरी मॅच आहे या सीझनची आपण पाहतोय. पिंपलोली विपक्ष बीड ही जी तिसरी मॅच आहे. दोन्ही मॅचमध्ये अजय ठरलेत आपण पाहतोय. पिंपलोली संघ त्यांना पराभूत करू शकला नाही बीड संघ. पण इथेही पाहूया हा सामना कशा प्रकारे असेल. शेवटचं षटक अनिकेत गोलंदाजी मार्कवरती येतोय. शेवटचे 6 चेंडू. आकाश कालन यांच्याकडून भारतच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक असेल. शर्तीला चालतं दादा आमचं त्याच्यामुळे इथेही चालतंय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आत्तापर्यंत आपण पाहतोय आकाश कालेने जेव्हाही पैसे लावले त्या टायमाला विकेट पडलाय. आपण वाकसलंही पहिलं होतं. हा आकाश बरोबर आहे ना.
काही प्रॉब्लेम नाही, कारण जेव्हा फलंदाज तिथे येतो ना, इथे फलंदाज इंटर व्हायला लागतो आणि तो इंटर झाला. आमचं सर्वांचं लक्ष इथे असं, कारण आमचे जे स्कोरर आणि जे समालोचक इथे असेल ना, त्याला हे सांगितलं जेव्हा तिथून फलंदाज येईल इथला फलंदाज आतमध्ये इंटर व्हायला पाहिजे. आणि तो इंटर होताना दिसला. आमच्या लाईव्हवाल्याकडे तो टायमर लावलेलाच आहे. चला, गोलंदाज तयार पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अनिकेत पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलंय. फुल चेंडू, उलटा चेंडू फेकला, चेंडूला सीमारेषा पार. रस बेलतीचा इथे आला षटकार. षटकार या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा तोच नियम, पुन्हा एकदा तोच नियम. दादा 10 सेकंद तुम्हाला दिले, तिथे बाहेरचा कोणताही कॉल कालपासून सांगितलं मैदानात स्वीकारला जाणार नाही. त्याच फलंदाजाने तिथं तो कॉल घ्यायचा आहे. फलंदाज घेत नाहीत. षटकार आलाय. उर्फी चेंडू आपण पाहतो या ठिकाणी, पाहिलं गेलं. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न इथे, तो फलंदाज या ठिकाणी धाव बाद होतोय. कारण माझा खर्च स्ट्राईकला गेला, त्याच्या बॅटमधून आला एवन क्वालिटीचा या ब्रदर्स चषकाचा बेहतरीन षटकार. पाहतोय 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटकातील आपण पाहतोय आत्तापर्यंत चेंडू झाले ते 4. चांगला फटका आपण पाहतो. वॅडी स्ट्रॉंग कॉर्नर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल आणि गणेश माघारी परतेल. धावसंख्या 47 आकड्यावरती. फोर्टी 47 दादा, 47 त्यालाच बोलतात ना. शेवटची शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव आपण पाहतोय या ठिकाणी पूर्ण होते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, अतिश डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आपण पाहतो या ठिकाणी झाला जरूर. चांगला थ्रो होता अतिशचा या ठिकाणी आपण पाहतोय. बघा एक धाव तर पाडली आपण तिथे. बघा बॅट पहिल्या ग्राउंड केली असती तर जरूर हा फलंदाज बोलतो. बॅट पूर्णपणे आपण पाहतोय 1-2-2.5 फूट आतमध्ये आपण पण वरती राहिलेली आहे. बॅट टेकलीच नाही त्यांनी त्या टायमाला आणि जरूर त्याच्यामुळे आपण पाहतो ही दुसरी धाव या ठिकाणी होऊ शकली नाही. एका धावेने स्कोरकडे जाऊन पोहोचला तो 48-49 धावांचं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे ऐकूया आपण. आवाज योगेश ढोले यांचा. ओ खई के
चौकार आपण पाहतोय. डॉट चेंडू आला. 4 चेंडू आणि धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 10 आकड्यावरती. अजून 39 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज. पुन्हा एकदा आपण पाहतो चांगला चेंडू नाहीये, पंतांनी सांगितलं वाईट चेंडू. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी पाहिला गेला गोलंदाजाने दादा पंतांवरती एवढा दबाव टाकू नका. जे पंतांचा निर्णय येईल ते 2 पंत निर्णय घेतील, ते सांगतील काय करायचं. तुम्ही चला बाजूला, पंचांच्या बाजूला चला. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. और पी चेंडू पानाच काल चेंडू हवेमध्ये सुमित चेंडू खाली येतोय. इथे आपण पाहतोय कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. झटका दिला गेला. तिथे आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा पहिला चांगला चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. पाच चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. पुढचा चेंडू असेल. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये साजन चेंडू खाली पोहोचलाय आणि इथे चांगला झेल.
बघा पिंपलोलीकर कसा काम आहे. आता घरी गेल्यानंतर आहे ना जेवढे डान्स केले ना तेवढे लाईव्हला पाहिलं कॅमेरावरती आलेले घरी जाऊन क्लिप काढा आणि स्टेटसवरती ठेवा. फक्त मामा खाली वायर आहे तार आहे तिथं बघ. खाली तिथं आपण पाहतोय कंपाऊंडची तार आहे जरा जपून मित्रांनो त्या ठिकाणी. सूरज कालन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सूरज तयार झालाय. संघाचा कॅप्टन आहे सध्या सूरज आपण पाहतो कॅप्टनशिप करतोय सूरज. खऱ्या अर्थाने कर्जत प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतो रुपेश गवली आणि सूरज एकाच टीम मध्ये खेळलेत. सूरज तयार पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. अजूनही 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 धावा सलगच्या या सीझनमध्ये तिसरी मॅच या दोन संघाच्या विरोधात आपण पाहतोय. आत्ता परत 2 वेळा पिंपलोली संघ आगेकूच झालाय. तर विकेट हॅट्रिकला सूरजसाठी आपण पाहतोय सूरज घोडविंदे यांच्याकडून 2000चं पारितोषिक असेल. फुल चेंडू होता फुलटा चेंडू टिक बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी फंबल पाहायला गेलं. दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी. आपण पाहायला गेलं तिथे काही मैदानावर तांत्रिक अडचण आली तिथे चेंडू कुठेतरी हडला गेला पुन्हा एकदा पाहायला गेलं अन्यथा धावेमध्ये वाढ झाली असती. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो 13 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू आणि 36 धावा. पुन्हा एकदा यॉर्करलॅंड चेंडू आपण पाहिला गेला ब्रह्मास्त्राचा मारा परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कोणताही मोका देत नाही. 1 धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. 3.5च्या सरासरीने आपण पाहतो रिक्वायरमेंट पर बॉल या धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने सज्ज होतोय. हलक्या हाताने ग्लास केलाय चेंडूला टिक बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक पोहोचू शकला नाही त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमारेषा पार रस बिलती 4 आलेला चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती. आणि अजूनही आपण पाहतोय 31 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 31 धावा. मॅच आपण पाहतोय नाही जरूर आपण पाहतोय कारण क्रिकेट म्हटलं गेलं तर प्रेक्षकांसह क्रिकेट नसतो. इथे 2-2 शतरक्षक आपण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. अनेक ट्रॉफीज पाहतो आपण. मुंब्राची ट्रॉफी पाहिली गेली. आपण केंद्रीय चषक पाहतो. आपण रतन बोवाचं तर उदाहरण पाहिलं गेलं. रतन बोवामध्ये पाहिलं आपण प्रत्येक प्रेक्षकांसाठी स्टँड असतो. अख्खा गाव मावेल एवढा मोठा स्टँड आपण पाहतोय. पण या स्टँडचे प्रेक्षक त्या स्टँडला बिलकुल आवाज जात नाही. कधी कानाकोत होत नाही. कोणाला टोचक बोलत नसतो. कारण क्रिकेट त्यांच्या गावात नेहमीचा क्रिकेट असतो. संबंध जवळीकचे असतात. फक्त आपल्या कर्जत तालुक्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. थोडंसं युगो पण आहे. त्यामुळे नेहमीच आपण पाहतोय खटके उडत असतात. पण या मैदानावरती कोण जिंको कोण हारो मैदानात खेळाडूंशिवाय कोणी प्रवेश करणार नाही असे आमचे आयोजक खुरम दादा बबलू यांच्याकडून सक्त वॉर्निंग आहे. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडू या ठिकाणी 5 चेंडू झाले आपण पाहतो. दूरवर राहिली मॅच आता. धावसंख्या स्कोर कार्ड 20. 29 धावांची गरज आहे. कोरपी चेंडू
सुपर झोनमध्ये आपण पाहतो डीप कव्हरला सुमित आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावसंख्या 22 या आकड्यावरती 49 धावांचं लक्ष होतं. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. दादा त्याला बबलू दादा जरा मैदानात जा आणि तो येलो टी शर्ट वाला कोण आहे जो बार बार आतमध्ये येतो बरं बाउंड्री लाईनच्या, त्याला बाहेर घ्या लगेच. सत्तावीस धावा पाहिजे होत्या, आता 21 धावांची गरज आहे. एक मिनिट, काही टेन्शन घेऊ नको, चेक करू आपण. आपल्याकडे आहे ना, सर्व सोय आहे इथे. 21 पाहिजे दादा, 5 चेंडू 21, काही टेन्शन नाही. तर लाईव्ह वाला नितेश तरे द गोल्डन मॅन फिंगर कर्ज टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. चला 5 चेंडू 21 धावांची गरज आहे. इथे पाहतो शतरक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी मदत गेला होता. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. दीपो चेंडू परत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅकअप आपण त्याकडे 2-2 होते. स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतर आपण पाहतो साजन होता त्या ठिकाणी. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. अजूनही 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. मॅचमध्ये दोन्ही संघ 2-2 संघांना पराभूत करून या ठिकाणी आलेले आहेत. आणि या मॅचमधील मॅच विन चेंडू असेल हा चेंडूवरती जे घडेल ते शेवटच्या चेंडूसाठी लाभदायक असेल. इथे अफलातून चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सहा चेंडू 27 होत्या. आता 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. 3 चेंडू 19 धावा. इथे होतं गोलंदाजाने फक्त आपली गोलंदाजी सुरेख करायची आहे. चौथा चेंडू असेल. इथे चांगला फटका. डिबिस्टा कव्हर इधर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज. चौकर या ठिकाणी आपण पाहतोय.
बघा कोणी जिंको कोणी हारो दे पाठीराखे कोणच मैदानात प्रवेश करणार नाही. फक्त खेळाडू आपण पाहतो मैदानात जल्लोष करताना दिसतील. इतर कोणी मैदानात जाणार नाही. बेल्स घ्या सर. इतर कोणी मैदानात जाणार नाही. फक्त खेळाडू असतील त्याच्या व्यक्तित्व मैदानात कोण जाणार नाही आहे. तर मॅन ऑफ द मॅच अजय ठरला गेला आहे. 16 धावा बॅटिंग करत असताना आणि 1 विकेट त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलंय. चला धन्यवाद पिंपलोलीकर. कसा काम आहे.